नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा काय करणार आहोत की लर्निंग पॉईंट शिकणार, म्हणजे लर्न करणार आहे आणि त्यानंतर निफ्टीचा ॲनालिसिस करणार आहे. ओके, पण महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे लर्निंग, कारण की ह्यामध्ये आपण सायकोलॉजी आणि आपलं माइंडसेट कसं वर्क करतं ते शिकणार आहे, कारण हेच महत्त्वाचं असतं. बघा, आपण ही जी लँड ड्रॉ केलेली दिसते तुम्हाला आता इथं जे 1 2 3 4 काहीतरी असे 5 लँड ड्रॉ केल्यात. ड्रॉ करायचं कारण असं आहे की ही एक जेवढा मधला गॅप आहे ना, तो सगळा एक एक डे आहे. आता हे समजा धरून चाललाय सिंपल डे 1 आहे, ठीक आहे. हे डे 2 असं कंटिन्यू करत करत हे डे 6 7 पर्यंत येतं. म्हणजे आपल्याला 7 दिवस मार्केट आपल्याला पूर्ण सॅड वेव गेलंय. काय म्हणते, पूर्ण सॅड वेव गेलंय हे तर दिसतं. आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक ब्रेकआउट किंवा म्हणता येईल की एक बिग मूव्ह आले. बघा, आजच्या दिवशी सांगायचं काय की आजच्या दिवशी हे मार्केटनं बिग मूव्ह आलेली फक्त आपण पाहिले असणार, कारण की हे मार्केट क्लोज झाल्यानंतर आपण पाहिले असणार. पण कुणी विचार केला नसेल की बाबा एवढी मोठी मूव्ह येईल, हे कुणी विचार केला नसणार. कारण की महत्त्वाचा म्हणजे इथं आलंय तो म्हणजे आपला सायकोलॉजी प्लस माइंडसेट, हे दोन्ही पण आलंय. सायकोलॉजी का म्हणता येईल बघा, आणि माइंडसेट का म्हणता येईल बघा. पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला मार्केट दाखवतं 1 2 दिवस सॅड वेव गेले, ठीक आहे. म्हणजे इथं सॅड वेव गेले म्हणजे आपण जेव्हा ट्रेड करेल ना, तेव्हा समजा मी आज ट्रेड केला, तेव्हा ट्रेड केल्यानंतर मला मार्केट म्हणतं की जिथं समजा मी इथे एंट्री घेतली, इथून मार्केट काय करतं, एंट्री घेतल्यानंतर मला मार्केट फक्त 30 ते 40 पॉईंट देतं. काय म्हणतोय, 30 ते 40 पॉईंट देतं. परत नंतर माझं काय होतं, थोडंसं खाली येतं आणि इथंच कुठं तर क्लोजिंग होते. म्हणजे सांगायचा असा आहे की अर्थ सॅड वेव मार्केटमध्ये आपल्याला जास्त करून बिग मूव्ह मिळत नाही, हे एवढं सिंपल आहे. फक्त महत्त्वाचा पॉईंट ह्यात काय आहे की समजा सॅड वेव मार्केटमध्ये माझा माइंडसेट असा तयार झाला आहे, की इथं मला असं माइंडसेट तयार झालं की असं मला कळतं की मार्केटमध्ये बिग मूव्ह येत नाही. काय म्हणते, बिग मूव्ह येत नाही हे असं मला समजतं, ठीक आहे. मग त्यामुळे तर प्रॉब्लेम आपल्याला येतो की जेव्हा हे आपल्याला ब्रेकआउट दिसतं, तरी मी काय म्हणतोय माहिती का, मी ब्रेकआउट दिसते तरी मी काय करतोय, एंट्री घेतोय, पण मी क्विकली एक्झिट करतोय. ही आपली चुकी नाही आहे. चुकी काय आहे की आपला माइंडसेट सांगतोय की बाबा एक्झिट कर. काय म्हणते, माइंडसेट म्हणते की एक्झिट कर बाबा, कारण की प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला मागच्या दिवशी सवय झाली की एंट्री घेणे, थोडासा प्रॉफिट घेणे, एक्झिट करणे. आणि ही कधी होतं, जेव्हा मार्केट एका झोनमध्ये ट्रेड करताना तेव्हा हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तर लर्निंग पॉईंट असा आहे की बघा, जेव्हा मार्केट सॅड वेव असतं, आता तुम्हाला सांगण्याऐवजी मी तुम्हाला एक सांगेल की आपली जी बेसिक ट्रेडिंग कोर्स त्यातील दुसरी व्हिडिओ आहे ती म्हणजे ट्रेंड. त्या ट्रेंड व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला सगळं समजून सांगितलं, ते म्हणजे की अप ट्रेंड कोणता, सॅड वेव महत्त्वाचं म्हणजे सॅड वेव, कारण की हे खूप महत्त्वाचं होतं. आणि त्यानंतर तिसरं ते म्हणजे की डाऊन ट्रेंड. हे तिन्ही ट्रेंड मी तुम्हाला एक्सप्लेन केले आणि त्यामध्ये आपण एक्सप्लेन केले, ॲडव्हान्स पॉईंट सुद्धा एक्सप्लेन केला. काय म्हणतोय, ॲडव्हान्स पॉईंट व्हिडिओ तुम्ही जर वॉच केली नसेल तर वॉच करा, कारण की खूप महत्त्वाचे आहे. आणि त्याच्या अगोदर व्हिडिओ आहे ती म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स. काय म्हणतोय, सपोर्ट रेजिस्टन्स 1 नंबरची, कारण की ही जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला ही दुसरी व्हिडिओ समजेल, ठीक आहे. तर ती वॉच करून घ्या. आता बघा, आपण जरा काय झालं ते बघूया. बघा, ही ब्रेकआउट झालं, काय म्हणतोय आपल्याला हे दिसतं, ब्रेकआउट झालं. ही एक पहिल्यांदा झोन होता. ही ब्रेकआउट झाल्यानंतर ही मूव्ह आपल्याला पाहायला मिळते. आता हे आपल्याला कळायला पाहिजे होतं कधी, आपण ते महत्त्वाचं. आता ही पॉईंट इथनं पुढचा खूप महत्त्वाचा आहे. बघा, आपल्याला कळायला पाहिजे होतं कधी की बाबा बिग मूव्ह येणार आहे. काय म्हणते, बिग मूव्ह येणार आहे, कधी येणार आहे हे आपल्याला समजा पाहिजे. समजतं कसं, बघा, आता आपल्याला मार्केट इथून दिसतंय. काय म्हणतं, ही एक आपण काय करूया की रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्या, ठीक आहे. रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतला. इथून नंतर मला मार्केट दाखवतं की वर इथं रेजिस्टन्सला काय करतं, रिस्पेक्ट देऊन मार्केट खाली येतंय. ओके, ठीक आहे. आपल्याला इथं प्राइस ॲक्शन पाहायला कुठं मिळते बघा. ही झोन तुम्हाला जर समजला असेल तर बेस्ट आहे. ही झोन तुम्हाला जर कळला ना, तुम्हाला प्राइस ॲक्शन म्हणा सगळं तुम्हाला जमलं. फक्त ही झोन तुम्हाला क्लिअर करतो, जरा 1 मिनिट क्लिअर करून दाखवतो. हा जर झोन तुम्हाला ट्रेडिंग करता येत असेल, हा जर झोन किंवा ही प्राइस ॲक्शन जर तुम्हाला समजली, तर तुम्हाला ट्रेडर बनण्यापासून कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही, ठीक आहे. म्हणजे तुम्ही ट्रेडर बनाल असं मी सांगतोय. बघा, इथं सांगायचं काय, बघा पहिल्यांदा मार्केटमध्ये आपल्याला दिसतंय की मार्केटनं ब्रेकआउट दिलं. कधी पण लक्षात ठेवा, मार्केटनं जर ब्रेकआउट दिलं तर मार्केटनं ब्रेकआउट झाल्यानंतर सॅड वेव जाणं गरजेचं आहे. काय म्हणतंय, सॅड वेव जाणं थोडंसं गरजेचं आहे, तरच ते सस्टेन होतं. काय म्हणतंय, तरच ते सस्टेन होतं. तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो की फेल झालेलं, ठीक आहे. तर आपण तरी एक्सप्लेन केलं तर
ठीक आहे, इथं इथं कुठं मिळतंय का बघूया. हा ठीक आहे, इथं इथंच आहे, हे बघा. ठीक आहे, आता हे ऑलरेडी काय म्हणतोय की हा ऑलरेडी एक काय ऍक्ट होतं का, रजिस्टन्स ऍक्ट. पास्ट जर व्हिडिओ तुम्ही वॉच केला तर त्या तुम्हाला समजून जाईल. बघा हे मार्केटमध्ये आपल्याला ब्रेकआउट झालेलं दिसतंय आणि इथून नंतर मार्केट कंटिन्यू खाली आलं का, कारण की यायचं रिझन असं आहे की इथं मार्केटमधून जेव्हा ब्रेकआउट केलं तेव्हा सस्टेन झालं नाही. पण इथंच चेक करा, इथं मार्केटनं काय केलं, ब्रेकआउट केलं आणि कन्सोलिडेशन किंवा साईड वेव्ह गेलंय. आणि साईड वेव्ह नंतर आपल्याला दिसतंय की इथं बायरनं काय केलं की त्याला रिस्पेक्ट दिलाय, त्या झोनला रिस्पेक्ट दिलाय आणि तिथून नंतर मार्केटनं त्याचं ब्रेकआउट दिलंय. ओके, आणि नंतरच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की मार्केट त्या लेवलच्या म्हणजे ह्या लेवलच्या खाली जायला तयार नाही. काय म्हणतोय, खाली जायला तयार नाही. जर मार्केटला समजा खाली जायचं असतं ना तर दुसऱ्या दिवशी म्हणजे इथून ते खाली गेलं असतं, पण त्यानं काय केलं, डिसाईड की इथून मला खाली जायचं नाही. मग इथं आपल्याला दिसतं काय की मार्केटनं परत प्रायजेक्शन तयार करून इथं सपोर्ट घेतला, परिवेश जो सपोर्ट होता त्याचा सपोर्ट घेतला आणि इथून मार्केट नंतर वर गेले. ठीक आहे, आणि आता बघा, आता इथं महत्त्वाचा पॉईंट आला की इथं सगळ्यांचे ऑलरेडी एस एल आहेत. कुठं इथं इथं आपण हे ड्रॉ केलंय, एक मिनिट तुम्हाला दाखवतो, ॲक्युरेट दाखवतो. बघा हे सगळ्यांचे इथं एस एल आहेत. सिंपल आहे, मी त्याला लाईन तर ठीक आहे, ओके काढली. बघा सगळ्यांची एस एल इथं आहेत, कारण की इथून नंतर आता इथं समजून घ्या तुम्हाला काय मला काय म्हणायचं आहे. बघा इथं मार्केट येतं आणि काय होतं, ब्रेकआउट फेल्युअर होतं आणि मार्केट खाली येतं. सेम बघा, ब्रेकआउट फेल्युअर खाली. किती वेळा मार्केट ट्राय करते वर जायचं, पण फेल, परत एकदा फेल. पण आता बघा एक 2 3 4 वेळा सगळ्यांचे काय झालं की ब्रेकआउट फेल्युअर झालाय. पण आजच्या दिवशी मार्केटनं पहिल्यांदा काय केलं की पहिल्यांदा दाखवलं आपल्याला, हे दिसतंय हिचं आजचा ही दिवस बघा तुम्ही, ही म्हणजे आज 2 आहे. ठीक आहे, ही 2 दिवसाचा चार्ट आहे, 2 जानेवारीचा. तर इथं दिसतं आपल्याला पहिल्यांदा मार्केटनं स्ट्रॉंगली काय केलंय की स्ट्रॉंगली रिस्पेक्ट दिलाय, तो म्हणजे ओपन प्राइस. जिथं ओपन झाले त्याला रिस्पेक्ट दिला आणि त्याच्या खाली जो सपोर्ट आहे, या सपोर्टच्या खाली मार्केट काय करतंय, त्या सपोर्टच्या खाली जायला तयार नाही. इथून नंतर मार्केट बघा, इथून मार्केटनं काय केलं की हे ब्रेकआउट दिलेलं आहे. ओके, हे ब्रेकआउट दिलेलं आहे आणि इथून नंतर हे सगळ्यांचे एस एल हिट झाल्यामुळं ही मार्केटमध्ये आपल्याला एक बिग मूव पाहायला मिळते. हे आपल्याला समजलं पाहिजे होतं. ओके, म्हणजे मला इथं सांगायचं होतं की तुम्हाला जर ही प्राइस ॲक्शन समजली असते तर तुम्हाला ती बिग मूव कॅप्चर करता आली असती. ओके, मला एवढं सांगत होतं, कारण की हे समजणं खूप गरजेचं आहे. ज्यांना हे समजताना ते ट्रेडर बनवू शकतात आणि बनतात पण हे समजायला पाहिजे. हे जे बॉक्स आहे तो बघा, आणि इथून जे आता बघा मी सांगतो हे नवीन आहे. हे नवीन काय सांगतो बघा, हे पूर्ण साईडवर गेल्यामुळं आपण ही अपेक्षा ठेवू शकत नाही की एवढी मोठी बिग मूव येईल. पण हे आपल्याला समजलं पाहिजे की मार्केटनं काय केलं की इथं जेव्हा ह्याच्यावर होल्ड करायला तयार आहे. काय म्हणतो इथं बघा, इथं एक प्राइस ॲक्शन पण होते. इथं जेव्हा मार्केट समजा हे ब्रेकआउट देत आहे, ओके, इथं होतं आपला. ठीक आहे, ही ब्रेकआउट दिल्यानंतर जर ठीक आहे, आता सिम्पल मला सांगायचं काय की इथं बघा, आपण जरा थोडंसं क्लिअर बोलूया. हा माझा पास्ट रेजिस्टन्स होता. सिंपल आहे, हे पास्ट रेजिस्टन्स आहे. मार्केटनं काय करतं की पास्ट रेजिस्टन्सला पहिल्यांदा रिस्पेक्ट देते. ओके, कारण की हे झालंय आणि इथून नंतर मार्केट खाली येण्याऐवजी, सिंपल आहे, खाली येण्याऐवजी मार्केटनं डिसाईड काय केलं की हे ब्रेकआउट देऊन ह्याच्यावर होल्ड करते. आता समजून घ्या, जर कुठली गोष्ट ब्रेकआउट होत असेल आणि त्याच्यावर जर होल्ड होत असेल, एक्झाम्पल बघा, ही जर ब्रेकआउट झालं आणि त्याच्यावर होल्ड होते, ह्याचा अर्थ बायर स्ट्रॉंग आहेत. काय म्हणतोय, बायर स्ट्रॉंग आहेत. आणि तिथून नंतर आपल्याला समजतंय, फक्त थोडीशी प्राइस ॲक्शन येणं गरजेचं आहे. आता सगळं लॉजिक बिजिक झालं, थोडंसं प्राइस ॲक्शन आणि समजलं पाहिजे की हां बाबा असं का व्हायला लागलं मार्केटमध्ये, की हां बाबा की मार्केट इथून रेजिस्टन्सपासून खाली यायला पाहिजे होतं, पण आलं नाही. पण अपोजिट काय करतंय की ब्रेकआउट देते आणि त्याच्यावर होल्ड होतंय आणि होल्ड होतं, ह्याचा अर्थ असा आहे की हिंत सगळ्यांचे एस एल 5 दिवसापासून, ज्यांचे 5 ते 6 दिवसापासून ते एस एल असतील, जे पोझिशनल ट्रेडर असतात त्यांच्या सगळ्यांचे एस एल हिट झाल्यामुळे हे आपल्याला एक बिग मूव पाहायला मिळते. आणि बायरला हेच कॅप्चर करत असतं आणि त्यासाठी बायरनं फक्त पेशन्सली आपल्या ऑपॉर्च्युनिटीची वेट केली पाहिजे, ऑपॉर्च्युनिटीचा वेट केला पाहिजे आणि असे प्रॉफिट कमवायला पाहिजे. आता मला सांगा, ज्यांनी इथं प्रॉफिट केला त्यांना समजा एक्झाम्पल सांगतो. आता समजा तुम्ही ह्या 5 दिवसामध्ये जर 100 रुपये कमवले असतील, मी एक्झाम्पल सांगालोय, 5 दिवसामध्ये तुम्ही 100 कमवले असेल तर मी म्हणेल तुम्ही ह्या एका दिवसामध्ये 200 रुपये कमवले असणार. काय म्हणतोय, एका दिवसामध्ये 200 रुपये. म्हणजे मला सांगायचं काय, मला सांगायचं असं आहे की जर समजा फक्त इथं तुम्हाला ह्या ट्रेंडमध्ये समजलं पाहिजे की मला माझं एस एल आणि मला इथं लूज किती करायचं हे समजलं पाहिजे. जर तुम्ही समजा इथं तुमचं कॅपिटलच लूज केलं ह्या झोनमध्ये तर तुम्ही ही जी मूव आहे ना ती कॅप्चर करू शकत नाही. त्यामुळं अजून सांगतो, त्यामुळं आपल्याला ट्रेंड समजला पाहिजे. का म्हणतोय, ट्रेंड समजला पाहिजे, कारण महत्त्वाची गोष्ट तीच आहे. जर तुम्हाला ट्रेंड समजला
ट्रेंड जर समजला तर तुम्ही चांगले प्रॉफिट कमवू शकता. त्यामुळे अजून सांगतो की तुम्ही जर बेसिक व्हिडिओ वॉच केली नसेल, आपली बेसिक ट्रेडिंग कोर्समधली आपला ट्रेंडची व्हिडिओ आहे ती वॉच करा. जर काय समजत नसेल तर विचारा, कारण की त्यात जर तुम्हाला वाटत असेल की हा बाबा ह्यानं सांगताना काय तर चुकलं असेल तर मी परत एक्सप्लेन करायला तयार आहे, कारण की मला पण माझं स्वतःचं नॉलेज वाढतं. जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो मला पण स्वतःचं नॉलेज वाढतं, त्यामुळे तुम्ही मला विचारू शकता. ओके, ट्रेंड समजला. सॅडवे कोणता झोन आहे महत्त्वाचा असतो तो म्हणजे सॅडवे, कारण की अप ट्रेंडमध्ये मी हे सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये सगळे पैसे कमवतात, पण जेव्हा सॅडवेचा ट्रेंड येतो तो ओळखणं कसं ते गरजेचं असतं. ठीक आहे, आता आपण हे जरा थोडंसं थोडंसं म्हणता येईल महत्त्वाचे पॉईंट सांगितले, लर्निंगवर बोललो. आता आपण उद्यासाठी अनालिसिस करूया, कारण की उद्यासाठी पण आपल्याला अनालिसिस करायचं आहे. उद्याच्याला निफ्टमध्ये काय होईल हे कळणं गरजेचं आहे. बघा आपल्याला याच गॅप फिल झालेला दिसतोय. काय म्हणतोय? गॅप फिल झालेला दिसतंय का? ही गॅप फिल झाला इथला एवढं सगळं. आता उद्या दिवशी ट्रेंडिंग मार्केट येऊ शकतं का हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. काय म्हणते? ट्रेंडिंग मार्केट येऊ शकतं का? मी फक्त तुम्हाला एवढं सांगेल की आता जोपर्यंत मार्केट जो सपोर्ट, आता मी तुम्हाला दाखवतो सपोर्ट कुठला, त्याच्या खाली जात नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार करायचा नाही. तुम्ही करू शकता. आता सांगतो सिंपल. आता समजा ही जी सांगितली 23,900 एक तुम्हाला दाखवतो, ह्याच्या खाली गेल्यानंतर तुम्हाला चांगलं सेलिंग करता येईल. मी काय म्हणतो? चांगलं सेलिंग करू शकता. पण ह्याच्या खाली जर ट्रेड करत असेल तर तुम्ही इथं वरच्या साईडला ट्रेड करू शकता. तुम्हाला जर प्राइस ॲक्शन EM पॅटर्न तुमचं कोणतं पण सेलिंगचा पॅटर्न असेल तर तुम्ही इथं सेलिंग करू शकता. फक्त बिग टार्गेट मिळणार नाही. काय म्हणते? बिग टार्गेट मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला काय करायचं आहे की आपलं रिस्क रिवॉर्ड आपल्याला किती ठेवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. लॉजिक आहे, कारण की जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला स्मार्ट व्हावं लागतं. कारण की जर तुम्ही स्मार्ट नसाल तर तुम्ही तुमचं कॅपिटल लूज करणार. मी अजून पण आधी पण सांगितलं व्हिडिओमध्ये. ओके, आता उद्याच्या आणण्यासाठी मी काय म्हणेल की जर उद्याच्याला मला मार्केट पहिली गोष्ट सिंपल सांगतो, उद्याच्याला मला मार्केट गॅप डाऊन दिसतंय. उद्याच्या दिवशी मी ट्रेड्स करणार नाही. काय म्हणतोय? गॅप डाऊन. उद्याच्या दिवशी मला मार्केट गॅप डाऊन दिसतंय, मी ट्रेड करणार नाही. उद्या दिवशी माझा पूर्ण डे साईडवे असेल, निवांत बसेल. काय व्हायचं ते उद्या मार्केटमध्ये, फक्त वॉच करा असं वॉच करा तुम्हाला, पण मी ट्रेड करणार नाही. गॅप डाऊन झाला कारण मी प्लॅन करतोय. उद्या दिवशी मला जसं दिसतंय ट्रेड करत नाही. झालं. वेगळं काय होत असेल तरी होऊ द्या, पण जर मला दिसतंय गॅप डाऊन झालं आणि मार्केट मला दिसतंय की 23,900 खाली चाललंय, तेव्हा मी ऍक्टिव्ह होईल. काय म्हणतोय? आणि तेव्हा विचार करू शकेन इथून नंतर मी एंट्री घ्यायचा प्लॅन करेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की 1:1 किंवा 1:2 हे आपलं रिस्क रिवॉर्ड मॅनेज करून मी ट्रेड करेल. काय म्हणतो? हे मॅनेज करून प्लस SL हे खूप महत्त्वाचं. तुम्हाला जेव्हा रिस्क मॅनेजमेंट करता आले ना तुम्ही ट्रेडर बनवू शकता. काय म्हणतो? रिस्क हे कसं आहे, सिंपल गोष्टी आहेत ना. आपल्याला फक्त प्रॉब्लेम येतो की आपल्याला त्यावेळी समजत नाही, ट्रेड करताना समजत नाही, कारण की आपले जे डिसिजन असतात ना, डिसिजन स्किल, हे डिसिजनवर बोलायचं झालं ना तर आपण खूप बोलू शकतो. फक्त कसं असतं की आपण जेव्हा ट्रेडिंग करतो तेव्हा आपल्याला समजत नाही, पण जेव्हा मार्केट क्लोज होतं तेव्हा आपल्याला समजते करा रे असं करायला पाहिजे होतं लगा. म्हणून सांगतोय आपले डिसिजन स्किल जे आहेत ना ते आपले डेव्हलप झाले पाहिजे. ते डेव्हलप होणार कधी? जेव्हा तुम्ही हा चार्ट पूर्ण रीड कराल. हा जो एवढा चार्ट आहे ना रीड कराल, डेली रीड करत राहायचं. का आपल्याला समजते मार्केटमध्ये काय होते, बायर काय करतोय, सेलर काय करतोय हे समजलं पाहिजे. ओके, तुम्हाला जेव्हा हे कळेल तेव्हा तुम्ही ट्रेडर, प्रो ट्रेडर, ॲडव्हान्स ट्रेडर सगळं A to Z सगळं व्हाल. ओके, आता हे झालं आपला पहिला पॉईंट. जर उद्याच्याला मला मार्केट गॅप डाऊन दिसत असेल तर मी होल्ड करेल, ट्रेड करणं जरा वॉच करेल. मार्केट सिंपल सांगायचं तर मी काय म्हणेल, मार्केट वॉच करेल. दुसरी कंडिशन, मला उद्याच्याला गॅप अप दिसते मार्केट. आता बघा गॅप अप ऑलरेडी ज्यांनी आता इथं असतील, काय म्हणतात सिंपल सांगतो. आता बघा मला सांगा, ज्यांनी इथं एंट्री घेतली, त्यांना जर ऑलरेडी गॅप अप दिसते मार्केट, तर ती काय करतील तुम्हाला वाटेल? प्रॉफिट बुक करतील ना, कारण की ओव्हरनाईटमध्ये समजा त्यांना थोडंसं, आता समजा इथं ऑलरेडी आलंय, मार्केट ऑलरेडी गॅप अप होतंय, तर त्यांना फुकटचे पैसे मिळाले घ्यायला नको वाटतं काय? जर कुणी जर ऑलरेडी हिथून असेल तर ते काय करणार? बुक करणार, आणि तेव्हा मार्केट काय होईल? डाऊन साईडला येईल. मग मला सांगा, जर मार्केट इथून डाऊन साईडला येणार आहे तर आपल्याला समजते बाबा की मार्केट डाऊन साईडला येणार, तर तुम्हाला इथं ह्या साईडला काय शोधायचं आहे? फक्त एक निगेटिव्ह पॅटर्न. काय म्हणतोय? निगेटिव्ह पॅटर्न शोधायचं आहे. पण निगेटिव्ह पॅटर्न शोधायचं आहे, पण कंडिशन आहे, कारण की ट्रेंड आपल्याला समजलाय पॉझिटिव्ह आहे.
उद्यासाठी सांगतो फक्त उद्यासाठी. ऑलरेडी ट्रेंड पॉझिटिव्ह आहे, त्यामध्ये मी निगेटिव्ह एंट्री घेतोय. मग मी काय करणार आहे तर 1:1 फक्त टार्गेट ठेवणार. काय म्हणते 1:1 माझा SL पण 1 राहणार, टार्गेट पण 1 राहणार, आणि तो मिळला मी एक्झिट करणार. SL हिट झाला एक्झिट करणार. समजलं? कारण की मी ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करतोय, ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करतोय म्हणून 1:1. जर समजा काय होतंय, मला 1:1 मध्ये मला टार्गेट मिळतंय, टार्गेट मिळलं 1:1 टार्गेट मिळलं, तर मी इथून काय करणार तर मार्केटला दाखवायचं लावून खाली असेल तर मी इथं ट्रेलिंग करणार. काय म्हणतो ट्रेलिंग करणार. कारण जर तुम्ही ट्रेडिंग केलं तरच तुम्ही मार्केटमध्ये चांगलं प्रॉफिट कमवू शकता, चांगलं म्हणजे चांगलं. कारण की लाईफ टाईममध्ये तुम्हाला ट्रेलिंगच कामी येणार आहे. ओके, तर पण प्रॅक्टिस करायचं तर पहिल्यांदा सुरुवातीला 1:1 1:2 करा. पण मी सांगवलंय ॲडव्हान्स पॉईंट सांगवलंय, ट्रेलिंग केल्याशिवाय पर्याय नाही. ॲडव्हान्स पॉईंट आहे, हा ट्रेलिंगचा ॲडव्हान्स पॉईंट आहे जरा. पण कॉन्फिडन्स येण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला 1:1 आणि 1:2 ह्या दोन्हीवर फोकस करावं लागणार. मी काय सांगितलं, जर उद्याच्याला मला गॅप अप मार्केट पाहायला मिळत असेल तर मी काय करतो, निगेटिव्ह पॅटर्न कुठं तर शोधेल 5 मिनिटामध्ये. मला तुम्हाला जर वाटत असेल तर तुमचं कुठलं पण टाइम फ्रेम असू द्या, तर त्यावर तुम्ही तुमचा पॅटर्न सेलिंग कुठला पॅटर्न होत असेल मी फॉलो करेल, 1:1 रिस्क रिवॉर्ड लावेल, एंट्री घेईल, मिळलं एक्झिट करेल. हे मी कधी सांगितलं गॅप अप झाल्यानंतर. आणि तिसरी कंडिशन होते, मला मार्केट दिसते फ्लॅट व्हायला लागले. आता फ्लॅट जर मार्केट ओपन होत असेल तर ट्रेड करताना करू शकतोय कसं बघा. इथं जर फ्लॅट झालं तर मला आता सांगतोय मी प्लॅन नाही करत. मी काय म्हणतोय, फ्लॅट जर मार्केट झालं तर मी प्लॅन तयार करत नाही, मी फक्त ब्रेकआउटचा विचार करेल. काय म्हणतोय ब्रेकआउट. जर मार्केट ब्रेकआउट होत असेल तर मी त्या डायरेक्शनला जाईल. पण मी डाऊन साईडला जर विचार करायचा झाला तर बघा, मला इथं डाऊन साईडला होलाटाईल मार्केट पाहायला मिळेल. अजून एकदा सांगतोय, उद्याच्याला मार्केट फ्लॅट ओपन होत असेल आणि मार्केट खालच्या साईडला येत असेल तर ते होलाटाईल मार्केट असू शकतं. त्यामुळं मी फक्त काय विचार करेल की हा फ्लॅट ओपन झाले, जेव्हा मला हे ब्रेकआउट मिळेल तेव्हा मी एंट्री घेईल. हे एवढंच मी तुम्हाला सांगेल. ओके, हे होतं निफ्टीचं अनालिसिस, लर्निंग पॉईंट प्लस आजचं निफ्टीमध्ये म्हणजे उद्याच्याला निफ्टीमध्ये काय होणार हे आपण एक्सप्लेन केलंय. थँक्यू, बाय.